नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इंटिजरमध्ये ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन बघतोय। इथे मी काही ॲडिशनची आणि इथे काही मी सबस्ट्रॅक्शनची एक्झाम्पल घेतलेत। पहिलं एक्झाम्पल आहे 8 + 6। इथे 8ला साइन नाही म्हणजे साइन प्लसचं आहे। ह्या दोघांना सेम साइन असल्यामुळे मी यांची ॲडिशन केली आणि इथे प्लस दिलं नाही दिलं तरी चालतंय। सेकंडमध्ये बघाल तर 9 प्लस आहे आणि 3 आहे तो मायनस आहे। दोघांचे साइन्स वेगवेगळे आहेत। मग अशा वेळेस तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं असतं आणि बिगर नंबरचं साइन देऊन घ्यायचं आहे आन्सरला। इथे पण बघाल तर +5 आहे आणि इथे -6 आहे। दोघांचे साइन्स वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे आणि बिगर नंबरचं साइन आहे ते आन्सरला द्यायचं आहे। इथे -5 आहे आणि -2 आहे, तर दोघांची साइन्स सेम आहेत, त्यामुळे मी इथे ॲडिशन केली आणि जे साइन आहे तेच इथे देऊन घेतले। तर इथे बघाल तर -2 आणि +8 आहे। इथे दोघांचे साइन्स वेगवेगळे असल्यामुळे मी सबस्ट्रॅक्शन केलं आहे आणि बिगर नंबरचं साइन जे आहे ते इथे दिलं आहे। आता इथे आपण सबस्ट्रॅक्शनची एक्झाम्पल बघतोय। इथे बघा 3 - 6 आहे। मग आता आपण मगाच्यासारखंच करतोय। 6मधून 3 मायनस केलं, 3 राहिलं आणि 6ला मायनस आहे म्हणून मी आन्सरला मायनस दिले। इथे -3 - 6 दोघांना सेम साइन आहे म्हणून मी यांची ॲडिशन केली 9 आणि या दोघांचं जे साइन आहे तेच आन्सरला दिले। इथे मात्र बघाल तर एक साइन बाहेर आहे आणि एक आतमध्ये, अशा वेळेस मात्र या दोघांचं मायनस मायनस प्लस करून घ्यायचं। मग हा 8 इथे लिहिला मी, मायनस मायनस प्लस केलं आणि हा 5 इथे लिहिला। आता दोघांची साइन्स बघा, यालासुद्धा प्लस आहे, याला पण प्लस आहे, सेम साइन आहेत म्हणून मी यांची ॲडिशन केली आणि प्लसचं साइन दिलं आहे। ओके, सेम इथे पण करा तुम्ही बघा। -4 -9 आहे। आता हे मायनस मायनस प्लस झालं, हा 4 आहे तो मायनस आहे, 9 आहे तो प्लस आहे। दोघांचे साइन्स डिफरंट असल्यामुळे आपण सबस्ट्रॅक्शन करतोय आणि बिगर नंबरचं साइन आहे ते आन्सरला दिलं इथे। आता इथे पण तसंच केलं आपण, 9 लिहिला मी, मायनस मायनस प्लस आणि हा 5 लिहिला आहे। आता 9 आहे तो पण प्लस आहे आणि 5 आहे तो पण प्लस आहे, म्हणून मी या दोघांची ॲडिशन करून इथे लिहिली। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।